नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर तुकाराम मारुती राबाडे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, श्रीमती मिनलबेन मेहता कॉलेज पाचगणी. अर्थशास्त्र विभागांतर्गत सुरू असणाऱ्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज आपण संशोधनाचे प्रकार, टाइप्स ऑफ रिसर्च या घटकाची चर्चा करणार आहोत. मित्र हो, यापूर्वी आपण संशोधन म्हणजे काय, संशोधनाची उद्दिष्टे काय आहेत आणि संशोधनाचा व्याप्ती किंवा एरिया ऑफ रिसर्च, स्कोप ऑफ रिसर्च या घटकाची चर्चा केलेली आहे. यामध्ये आपण पाहिलं की संशोधन म्हणजे शोध घेणे, नवीन काहीतरी निर्माण करणे, पूर्वीचे शोध आहेत ते तपासून पाहणे, त्यांची पुनर्मांडणी करणे, असा संशोधनामध्ये अर्थ अभिप्रेत आहे. मात्र आज वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये जे संशोधन होत आहे ते संशोधन वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा आपण एखादं संशोधन करत असताना ते कोणत्या प्रकारचं संशोधन आहे किंवा एखाद्या संशोधनाचा आपण अभ्यास करत असताना हे संशोधन कोणत्या प्रकारचं संशोधन आहे याची पडताळणी करण्यासाठी आपल्याला संशोधनाचे प्रकार माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे संशोधनाचे 12 वेगवेगळे प्रकार पडत असताना आपल्याला दिसतात. मात्र या संशोधनाचे मुख्य 5 प्रकार आहेत आणि या मुख्य 5 प्रकाराचे इतर उपप्रकार असलेले आपल्याला दिसतात. त्यातील पहिला मुख्य प्रकार संशोधनाचा म्हणजे हेतूच्या आधारावरती केले गेलेले संशोधनाचं वर्गीकरण, ऑन द बेसिस ऑफ पर्पज. यामध्ये पहिला प्रकार पडतो ते म्हणजे वर्णनात्मक संशोधन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. आपल्याला नावामध्येच लक्षात येते की वर्णनात्मक म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीचं केलं गेलेलं वर्णन म्हणजे वर्णनात्मक संशोधन होय. म्हणजे अशा प्रकारच्या संशोधनामध्ये एखादा विशिष्ट प्रश्न सोडविण्यासाठी किंवा एखादं संशोधन तपासून पाहण्यासाठी किंवा नवीन गोष्टींचा शोध लावण्यासाठी संशोधन केलं जात नाही, तर एखाद्या वास्तव स्थितीचं, एखाद्या विशिष्ट घटकाचं, एखाद्या विशिष्ट प्रश्नाचं वर्णन केलं जातं, विश्लेषण केलं जातं. अशा प्रकारच्या संशोधनाला आपण वर्णनात्मक संशोधन असं म्हणतो. जसं की भारताची जनगणना, भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते की ज्या जनगणनेमध्ये भारताची लोकसंख्येची सद्यस्थिती काय आहे, एकूण लोकसंख्या किती आहे, ग्रामीण लोकसंख्या किती आहे, शहरी लोकसंख्या किती आहे, स्त्री पुरुष प्रमाण किती आहे, लोकसंख्येची घनता किती आहे, अशा प्रकारे वर्णनात्मक माहिती मांडली जाते. किंवा एखादा उद्योग आहे, हा उद्योग या ठिकाणी आजारी आहे, तो आजारी का आहे, त्याचं फक्त वास्तव स्थितीचं सिच्युएशन, आजारी आहे म्हणजे तो तोटा आहे, तर तो किती तोटा आहे हे स्पष्ट करणं म्हणजे वर्णनात्मक संशोधन करणं होय, असं या ठिकाणी आपल्याला मानावं लागेल. किंवा बँका, औद्योगिक संस्था, रिझर्व्ह बँक आपला अहवाल प्रकाशित करत असते. जसं रिझर्व्ह बँक बुलेटिन असतं, बँकांचा देखील त्रैमासिक, 6 मासिक, वार्षिक अहवाल, एखाद्या उद्योगाचा अहवाल या ठिकाणी मांडला जातो किंवा या ठिकाणी प्रकाशित केला जातो. असे प्रकाशित केले गेलेले अहवाल हे देखील वर्णनात्मक संशोधनाचाच एक भाग आहे असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारच्या संशोधनामध्ये
कोणत्याही प्रकारची समस्येचा उकल केला जात नाही, कोणत्याही प्रकारचा सिद्धांत तपासून पाहिला जात नाही, कोणतीही सांख्यिकीय जी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते वापरले जात नाहीत, तर फक्त वस्तुस्थितीचं वर्णन केलं जातं. अशा प्रकारच्या संशोधनाला वर्णनात्मक संशोधन असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अन्वेषणात्मक संशोधन, एक्सप्लॉयटरी रिसर्च. आता या संशोधनामध्ये काय वेगळंपण आहे, तर बऱ्याच वेळा संशोधकाला संशोधनाविषयीची किंवा संशोधन प्रश्नाविषयीची फारशी माहिती नसते, पुरेशी माहिती नसते, पण ते विशिष्ट गोष्टीचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न संशोधक करत असतो. तेव्हा अशा प्रकारच्या संशोधनाला अन्वेषणात्मक संशोधन असं म्हणायचं. जसं की एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये नफ्यामध्ये वाढ किंवा घट का होत आहे, किंवा या ठिकाणी एखादं राज्य मागासलेलं असतं, हे मागासलेलं का राज्य आहे, एखादा उद्योग आजारी आहे, तो आजारी उद्योग का आहे, हे का आहे हे संशोधकाला माहीत नाही, त्याचं पुरेसं त्याला ज्ञान नाही. मात्र तो विविध माध्यमातून माहिती गोळा करून, मग ती प्राथमिक स्वरूपाची माहिती, द्वितीय स्वरूपाची माहिती असेल, किंवा तो ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून, क्वेश्चनरीच्या माध्यमातून माहिती संकलित करतो आणि जेव्हा त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे एखादी समस्या का निर्माण झालेली आहे हे स्पष्ट करण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो, तेव्हा अशा प्रकारच्या संशोधनाला अन्वेषणात्मक संशोधन, एक्सप्लॉयटरी रिसर्च असं म्हणतात. थोडक्यात संशोधकाला संशोधन प्रश्नाविषयीची अधिक माहिती असत नाही, मात्र तो माहितीच्या साहाय्यानं एखाद्या प्रश्नाची उकल किंवा सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतो, प्रश्नाचा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा अशा प्रकारच्या संशोधनाला अन्वेषणात्मक संशोधन असं म्हणतात. तर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे स्पष्टीकरणात्मक किंवा त्याला नैमित्तिक किंवा प्रासंगिक संशोधन असं म्हणतात. एक्सप्लॉनटरी रिसर्च किंवा त्याला कॅज्युअल रिसर्च असं देखील म्हणतात. या संशोधनामध्ये संशोधक या ठिकाणी अन्वेषणात्मक संशोधनाच्या माध्यमातून जी काही प्रश्नाची उकल झालेली आहे त्या प्रश्नांच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की एखादं राज्य मागासलं असणाऱ्या कारणांचा शोध. मग मागासले राज्य आहे याचं मूलभूत कारण काय आहे, तिथली लोकसंख्या आहे, तिथलं नैसर्गिक परिस्थिती आहे, भांडवलाचा अभाव आहे, कोणत्या कारणामुळे ते राज्य मागासलेलं आहे, किंवा एखादा उद्योग आजारी आहे तर तो कोणत्या कारणांमुळे आजारी आहे, त्यांचा नफा का घटतो आहे. अशा कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न जेव्हा संशोधनामध्ये केला जात असतो, किंवा एखादं कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असतो, किंवा प्रासंगिक घटनेवरती आधारित विश्लेषण करण्याचा जेव्हा प्रयत्न केला जात असतो, कारण एखादा विशिष्ट उद्योग आजारी असणं हे प्रासंगिक घटक आहे, नैमित्तिक आहे, ते काही कायमस्वरूपी असता अशातला भाग नाही, ते विशिष्ट क्षणाला ती निर्माण झालेली एक स्थिती आहे. किंवा एखादं राज्य आज मागासलेलं आहे म्हणजे ते काय नेहमीच मागासलेलं असेल असं नाही, परंतु आत्ता जे मागासलेपण त्याचं आहे ते मागासलेपण का आहे, म्हणजे एक स्पेसिफिक कॉज शोधून काढण्याचं काम या स्पष्टीकरणात्मक किंवा नैमित्तिक संशोधनामध्ये केलं जातं असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर हेतूच्या आधारावरती हे 3 प्रकार संशोधनाचे पडत असताना दिसून येतात, की ज्यामध्ये पहिलं आहे की जिथं प्रश्नाची कुठलीही उकल केली जात नाही, फक्त वर्णन केलं जातं. दुसरं, एखादा विशिष्ट प्रश्न का निर्माण झालेला आहे यांच्या कारणांचा या ठिकाणी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न अन्वेषणात्मक संशोधनामध्ये केला जातो. तर तिसऱ्या प्रकारच्या संशोधनामध्ये
त्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केलं जातं. अशा प्रकारे हेतूच्या आधारावरती संशोधनाचे हे 3 प्रकार पडत असताना आपल्याला दिसतात. संशोधनाचा पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजे प्रयोजनाच्या आधारावरती संशोधनाचे केले जाणारे प्रकार, ऑन द बेसिस ऑफ ॲप्लिकेशन. यामध्ये प्रामुख्यानं 2 प्रकार पडताना आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे शुद्ध संशोधन आणि उपयोजित संशोधन. शुद्ध संशोधनाला आपण काय म्हणतोय, प्युअर रिसर्च किंवा त्याला फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन असं म्हटलं जातं, किंवा त्यालाच या ठिकाणी नैसर्गिक संशोधन, सैद्धांतिक संशोधन अशा वेगवेगळ्या नावाने या प्रकारच्या संशोधनाला ओळखलं जातं. आता या प्रकारचं जे संशोधन असतं की या प्रकारच्या संशोधनामध्ये एखादा विशिष्ट निर्माण झालेला प्रश्न, तो प्रश्न सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून सिद्धांताची निर्मिती करायची, एखादा नियम विकसित करायचा, अशा प्रकारचं जे काही संशोधन केलं जात असतं त्याला शुद्ध, प्युअर, फंडामेंटल रिसर्च असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या विशिष्ट घटना ही का घडलेली आहे, या घटनेवरती आधारित एखादे विशिष्ट निश्चित ग्रहित डोळ्यासमोर ठेवून संशोधक जेव्हा त्या समस्येचं सैद्धांतिक रूपामध्ये वर्गीकरण, विवेचन, विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या प्रकारच्या संशोधनाला शुद्ध संशोधन किंवा सैद्धांतिक संशोधन असं म्हटलं जातं. तर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उपयोजित संशोधन, ॲप्लाइड रिसर्च. आता या ॲप्लाइड रिसर्चमध्ये या ठिकाणी त्याला ॲक्शन रिसर्च असं देखील म्हटलं जातं. प्रामुख्यानं एखादा शोध, नवीन शोध किंवा एखादं नवीन संशोधन, एखादा शुद्ध संशोधनामध्ये उदयास आलेला नियम प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये असेल किंवा अन्य घटकांमध्ये उपयोगात आणला जातो, उपयोजित केला जातो, वापरामध्ये आणला जातो किंवा वापरामध्ये आणण्याचं तंत्र स्पष्ट केलं जातं, तेव्हा त्याला उपयोजित संशोधन असं म्हटलं जातं. म्हणजेच शुद्ध संशोधनाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संशोधनाचं मानवाच्या उपयोगासाठी, कल्याणासाठी वापर करणं हा उपयोजित संशोधनाचा मूलभूत भाग असतो. आज आपण पाहतो की संशोधन मोठ्या प्रमाणामध्ये होतंय, पण प्रत्येक संशोधन हे मानवाच्या वापरासाठी उपयोगामध्ये येतच असं नाही. कारण शुद्ध संशोधनाचं ॲप्लिकेशन होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि त्यामुळं जे काही शुद्ध संशोधन झालेलं आहे, या शुद्ध संशोधनाचा व्यक्तिगत पातळीवरती वापर करण्याची जी संशोधनातली प्रक्रिया आहे, या प्रक्रियेलाच आपण उपयोजित संशोधन असं म्हणत असतो. उपयोजित संशोधनाचा शुद्ध संशोधन हा पाया आहे, तर शुद्ध संशोधनाचा उपयोजित संशोधन हे शिखर आहे असं आपण म्हणावं लागेल. म्हणजे या ठिकाणी या दोन्ही संशोधनांचा अनन्यसाधारण किंवा विशेष महत्त्व संशोधनामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. संशोधनाचा पुढचा प्रकार, वर्गीकरण जे केलं जातं, ते वर्गीकरण केलं जातं तथ्यांच्या वैशिष्ट्यांवर आधारित. तथ्य म्हणजे माहिती, ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टर ऑफ डेटा. तुमच्याकडे जी माहिती आहे, तुम्ही जी तथ्य संकलित केलेले आहे, त्या तथ्यांचं स्वरूप कसं आहे, त्यानुसार जेव्हा या ठिकाणी संशोधन केलं जात असतं, तेव्हा त्या प्रकारच्या संशोधनाला गुणात्मक संशोधन आणि संख्यात्मक संशोधनामध्ये वर्गीकृत केलेलं आपल्याला दिसून येतं. आता गुणात्मक संशोधन हे जे आहे, हे त्या राशीच्या मापनावरती आधारित असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो. मग एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं वर्तन कसं आहे,
आर्थिक वर्तन, एखादी विशिष्ट वस्तू खरेदी करण्याविषयीची लोकांची प्रवृत्ती काय आहे. म्हणजे ABCD अशा 4 किंवा आपण एका विशिष्ट समूहाचं आपण एकत्रित अभ्यास करतो. जसं समाजशास्त्रामध्ये विशिष्ट सामाजिक घटकांचे गुणधर्म अभ्यास जातं. विशिष्ट समाजाचे गुणधर्म काय आहेत, त्यांची राहणीमान कसं आहे, त्यांचे कल्चर कसं आहे, याविषयीचं जे काही विश्लेषण केलं जात असतं याला आपण गुणात्मक प्रकारचं संशोधन असं म्हणतो असतो. अशा प्रकारचं संशोधन हे प्रामुख्यानं मुलाखतीच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी विशिष्ट गट समाज त्यांना आलेले अनुभव, ते अनुभव कथित करून ऑब्झर्वेशन करून अशा प्रकारचं आपण संशोधन करत असतो. म्हणजे अशा प्रकारच्या संशोधनामध्ये वास्तव स्थिती, जसं वर्णनात्मक संशोधनामध्ये आपण पाहिलं की वर्णन केलं जातं, त्याच पद्धतीनं गुणात्मक संशोधनामध्ये वास्तव स्थितीचं विश्लेषण केलं जात असतं. अशा प्रकारचं जे काही संशोधन केलं जातं त्याला या ठिकाणी गुणात्मक संशोधन असं म्हटलं जातं. तर संख्यात्मक संशोधनामध्ये आपल्याला यापेक्षा एक वेगळी स्थिती दिसून येते. संख्यात्मक संशोधनामध्ये क्वांटिटेटिव्ह, की ज्याला आपण संख्याशास्त्रीय जी काही घटक आहेत, मग तो मीन, मीडियन, मोड, स्टँडर्ड डिव्हिएशन, कोरिलेशन, रिग्रेशन अशा वेगवेगळ्या घटकांचा अवलंब करून संख्याशास्त्रीय प्रक्रिया करून विशिष्ट रिझल्ट काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणजे या ठिकाणी एका बाजूला उत्पादनाची प्रवृत्ती आणि नफा या घटकांमध्ये असणारा सहसंबंध किंवा व्यावसायिक उलाढाल आणि नफा यामध्ये असणारा सहसंबंध किंवा संप, टाळेबंदी यामुळे या ठिकाणी उद्योगाच्या, व्यवसायाच्या नफ्यावरती होणारा परिणाम हा संख्यात्मक बाबीच्या माध्यमातून, संख्याशास्त्रीय घटकांच्या माध्यमातून तपासून पाहिला जात असतो. तेव्हा अशा प्रकारच्या संशोधनाला या ठिकाणी संख्यात्मक संशोधन असं म्हटलं जातं. गुणात्मक संशोधनापेक्षा संख्यात्मक संशोधनाच्या माध्यमातून काढले गेलेले निष्कर्ष, रिझल्ट्स हे तंतोतंत जुळणारे किंवा विशिष्ट समस्येची सोडवणूक करण्यासाठी उपयोगी पडणारे ठरतात असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर हे तथ्याच्या आधारावरती केलं गेलेलं जे काही विश्लेषण आहे त्या विश्लेषणामध्ये हे 2 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. ते म्हणजे गुणात्मक संशोधन आणि संख्यात्मक संशोधन होय. पुढचा संशोधनाचा प्रकार जो केला जातो तो तुलनात्मकतेच्या आधारावरती केलं गेलेलं संशोधन, ऑन द बेसिस ऑफ कम्पॅरिझन. तर इथं कम्पॅरिझन कशाचं करायचं आहे, तर ते देखील या ठिकाणी माहितीचं, कालखंडाचं देखील आपण या ठिकाणी तुलना करत असतो. त्यामध्ये 2 प्रकार पडतात, रेखावृत्तीय संशोधन आणि तुलनात्मक संशोधन, लॅटिट्यूड रिसर्च. तर रेखावृत्तीय संशोधन म्हणजे काय, तर या प्रकारच्या संशोधनामध्ये एका विशिष्ट कालावधीतील माहिती संकलित केली जाते. मग तो पुढील पाठीमागील 10 वर्षाचा कालखंड असेल, 15 वर्षाचा कालखंड असेल, 20 वर्षाचा कालखंड असेल, विशिष्ट कालावधीतील माहिती संकलित करून त्या माहितीच्या आधारावरती एक विशिष्ट निष्कर्ष काढले जात असतात. तेव्हा त्याला रेखावृत्तीय संशोधन असं म्हटलं जातं. जसं की या ठिकाणी वर्तमान परिस्थितीमध्ये किंवा गेल्या 10 वर्षामध्ये, गेल्या 15 वर्षामध्ये लोकसंख्येमध्ये झालेले बदल आणि या लोकसंख्येतील बदलांचा आर्थिक विकासावरती होणारा परिणाम काय आहे, किंवा लोकसंख्या आणि पर्यावरण यांचा असणारा सहसंबंध या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे. म्हणजे कशी आकडेवारी या ठिकाणी बदलत गेली आणि या बदललेल्या आकडेवारीची या ठिकाणी आधार घेऊन विशिष्ट समस्यांचं उकल करण्याचा जेव्हा प्रयत्न केला जात असतो तेव्हा त्या प्रकारच्या संशोधनाला रेखावृत्तीय संशोधन असं म्हटलं जातं. किंवा जसं आपण पाहतो की वेधशाळेच्या माध्यमातून पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. आता हा वेधशाळेच्या माध्यमातून पावसाचा अंदाज कसा व्यक्त केला जातो, तर गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या, म्हणजे गेल्या 3-4 वर्षापूर्वी, 10 वर्षांपूर्वी विशिष्ट महिन्यामध्ये पर्जन्यमानाची स्थिती काय आहे याचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार निष्कर्ष काढले जात असतात.
अशा प्रकारचा केला गेलेला अभ्यास की ज्याला आपण रेखावृत्तीय संशोधन असं म्हणतो. तसंच पुढचा घटक आहे तो म्हणजे तुलनात्मक संशोधन. इथं कम्पॅरिझन केलं जातं. आता हे तुलनात्मक म्हणजे जेव्हा आपण तुलना करणार आहोत ते वेगवेगळे दोन चल असतील, दोन वेगवेगळे घटक असतात. या दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये, दोन वेगवेगळ्या चलांमध्ये तुलनात्मक विवेचन आणि विश्लेषण केलं जातं. समजा एखाद्या उद्योगामध्ये आदान आणि प्रदान या घटकाची तुलना केली जाते. जे आदानांच्या किमतीमध्ये होत असणारी वाढ याचा परिणाम प्रदानांच्या किमतीवरती काय होतो, अशी प्रकारे तुलना केली जात असते. किंवा एखाद्या विशिष्ट जातीचा, एखाद्या विशिष्ट धर्माचा दुसऱ्या अन्य जाती धर्माशी या ठिकाणी त्यांच्या चालीरीती, परंपरा याविषयी चर्चा केली जाते. एका देशाच्या व्यापार तोलाचा दुसऱ्या देशाच्या व्यापार तोलाशी जेव्हा आढावा घेऊन जेव्हा संशोधन केलं जात असतं तेव्हा त्याला तुलनात्मक संशोधन म्हणतात. म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक चलनं की जी एकमेकावरती परिणाम करणारे असतात अशा चलांच्या तुलनात्मक जेव्हा विचार करून संशोधन केलं जात असतं तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारच्या संशोधनाला तुलनात्मक संशोधन असे म्हटलं जातं. पुढचा संशोधनाचे इतरही काही प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात की ज्यामध्ये काल्पनिक विरुद्ध प्रायोगिक संशोधन किंवा अनुभवनिष्ठ संशोधन. आता काल्पनिक संशोधन हे जे असतं हे काही कल्पित संकल्पना, सिद्धांत याच्याशी संबंधित असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं तत्वज्ञान किंवा या ठिकाणी एखाद्या विशिष्ट घटकाची पडताळणी करण्याच्या दृष्टिकोनातून एक कल्पना केली जाते, हे असं असेल अशी एक कल्पना करून. म्हणजे जसं आम्ही म्हणतोय की मंगळावरती पाणी आहे की नाही आपल्याला अजून माहीत नाही, पण आम्ही कल्पना केलेली आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून मंगळावरती जर पाणी असेल तर तिथली बायोडायव्हर्सिटी कशा पद्धतीची असेल, तिथलं वातावरण कशा पद्धतीचं असेल, तिथल्या वातावरणामध्ये कोणकोणते घटक असतील, तिथली मातीचा स्तर कसा असेल, या विषयीचं या ठिकाणी मांडलं गेलेलं विवेचन आणि विश्लेषण. असं जर का विश्लेषण आणि विवेचन केलं जात असेल तर त्याला आपण काय म्हणू, काल्पनिक संशोधन असं म्हणता येईल. तर प्रायोगिक संशोधन की जे प्रायोगिक संशोधन हे प्रत्यक्ष वस्तुस्थितीवरती, तथ्यांवरती आधारित आहे. म्हणजे विशिष्ट ग्रहित डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टिकोनातून काय अनुभव येत आहेत या गोष्टींचा विचार करून जेव्हा संशोधन केलं जात असतं तेव्हा त्या प्रकारच्या संशोधनाला प्रायोगिक संशोधन असं या ठिकाणी म्हटलं जातं. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ऐतिहासिक संशोधन. तर ऐतिहासिक संशोधन, हिस्टॉरिकल रिसर्च, ज्या प्रकारे आपण सुरुवातीला वर्णनात्मक संशोधन पाहिलं होतं त्या प्रकारचं हे संशोधन असतं. म्हणजे विशिष्ट साधनांच्या माध्यमातून किंवा भूतकाळातील घटना या घटनांचा आधार घेऊन परिस्थितीजन्य पुरावे पाहून त्या विशिष्ट घटनेचं वर्णन जेव्हा केलं जात असतं तेव्हा त्याला ऐतिहासिक संशोधन असं आपण म्हणतो. म्हणजे जसं आम्ही या ठिकाणी हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृती असेल की ज्या हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये असणारी जे काही अवशेष आहेत त्या अवशेषावरून तत्कालीन सामाजिक स्थिती कशी असेल, राजकीय स्थिती कशी असेल, आर्थिक स्थिती कशी असेल याविषयींचा आम्ही चर्चा करतो. किंवा काही ऐतिहासिक गड किल्ले आहेत, या ऐतिहासिक गड किल्ल्यांवरती आपण जातो, त्या ठिकाणी असणारी काही लेणी असतील, कोरीव काम असेल किंवा काही वस्तू असतील, त्या ठिकाणी असणारे तोफा असतील, त्या ठिकाणी असणारं बांधकामाची स्थिती असेल, या गोष्टींची पाहणी करून मग ते कोणत्या प्रकारचं त्याचं वर्णन केलं जात असतं. अशा प्रकारे जे काही संशोधन केलं जातं त्या प्रकारच्या संशोधनाला ऐतिहासिक संशोधन असं म्हटलं जातं. तर पुढचं संशोधनाचा प्रकार आहे तो म्हणजे प्रयोगशाळा संशोधन. म्हणजे हे संशोधन एखाद्या विशिष्ट लॅबोरेटरीमध्ये चालतं. प्रामुख्यानं सायन्स, नैसर्गिक शास्त्र जे आपण म्हणतो, या नैसर्गिक शास्त्रामध्ये अशा प्रकारचं संशोधन मोठ्या प्रमाणावरती होताना दिसून येतं की या पद्धतीच्या संशोधनामध्ये प्रयोगशाळेत प्रयोगाशी संबंधित असतो. एखाद्या विशिष्ट घटकाचा, विशिष्ट चलाचा एकमेकांवरती काय परिणाम होत आहे
हे एखाद्या विशिष्ट प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहिलं जातं आणि मग त्यातून आलेले निष्कर्ष हे या ठिकाणी समाजासमोर किंवा व्यक्तींसमोर या ठिकाणी मांडले जात असतात. अशा प्रकारचं जे काही संशोधन असतं याला प्रयोगशाळा संशोधन असं या ठिकाणी म्हटलं जातं. लॅबोरेटरी रिसर्च असं म्हटलं जातं. तर असे विविध प्रकार संशोधनाचे पडत असताना आपल्याला दिसून येतात. या संशोधनाचे विविध प्रकारांमध्ये एक आपल्या लक्षात येतं की संशोधनामध्ये या ठिकाणी वास्तव स्थिती, प्रश्न समजून घेणं, त्या प्रश्नांचं वर्णन करणं, त्या प्रश्नांच्या कारणांचा शोध घेणं, त्या प्रश्नांच्या कारणांवरून एखादं गृहीतक निश्चित करणं, या गृहीतकाला आधारून या ठिकाणी एखाद्या सिद्धांताची, नियमाची मांडणी करणं, मांडला गेलेला सिद्धांत तपासून पाहणं, त्याची उपयोजितता तपासणं, अशा वेगवेगळ्या घटकांवरती संशोधनाची ही प्रक्रिया चालत असते. एखाद्या विशिष्ट प्रकारचं संशोधन करत असताना ते एकाच प्रकारचं असेल असं नाही, 2-3 वेगवेगळे प्रकार एकत्रित करून एखादं विशिष्ट संशोधन पूर्णत्वास जात असताना आपल्याला दिसतं. त्यामुळे एखाद्या विषयांमध्ये संशोधन करत असताना संशोधकाला संशोधनाचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यामध्ये कोणत्या पद्धतीनं संशोधन केलं जात असतं याची माहिती असणं ही अत्यंत महत्त्वाची बाब असते असं आपल्याला दिसतं. आणि त्या दृष्टिकोनातून या लेक्चरमध्ये आपण संशोधनाचे वेगवेगळे प्रकार समजून घेतले. थँक्यू.